महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बेळगाव पोलिसांनी सोडलंय। 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांची बेळगाव पोलिसांनी धरपकड केलेली होती। पोलिसांच्या ताब्यातील सर्व कार्यकर्त्यांना सोडण्यात आलंय। मात्र नेमकी कारवाई काय केली या सगळ्या संदर्भात अनिश्चितता कायम आहे। पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर किंबहुना पोलिसांच्या ताब्यातून सुटताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी सतेज औंधकर यांच्याकडून। सतेज, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? नक्कीच लागवी, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र एकीकरण समितीचा महामेळावा आज बेळगाव इथं आयोजित करण्यात आलेला होता। मात्र याला परवानगी जी आहे ती बेळगाव जिल्हा प्रशासनाने नाकारलेली होती आणि 5 ठिकाणी ज्या ठिकाणी हा मेळावा घ्यायचं नियोजित केलं होतं त्यापैकी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये खरं तर पोलिसांनी खूप मोठा बंदोबस्त ठेवला होता आणि या ठिकाणी येणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांना जमावबंदीमुळे अक्षरशः ताब्यात घेतलं होतं। जवळपास 100 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना जे आहे ते ताब्यात घेऊन या ठिकाणी धरपकड आहे ती केलेली होती आणि पोलिसांनी साधारणतः 5:30 ते 5:45 वाजल्याच्या सुमारास या सर्व कार्यकर्त्यांना जे आहे ते सोडून दिलेलं आहे। मात्र या सगळ्या कार्यकर्त्यांच्या वरती नेमकी कारवाई काय केली याबाबत अद्यापही अनिश्चित आहे। ज्यावेळेस हे सगळे महाराष्ट्र एकीकरण समितीचे सगळे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यातून सुटले त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा एकीकरण समितीच्या विजयाच्या घोषणा आहेत त्या दिलेल्या आहेत आणि जोपर्यंत जो सीमाभागाचा लढा आहे तो पूर्ण होत नाही तोपर्यंत अशाच पद्धतीनं मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्ते आहेत ते रस्त्यावरती उतरतील असा इशारा देखील दिला आहे। मात्र एकूणच पाहिलं तर कर्नाटक पोलिसांनी आज जी मुस्कटदाबी केलेली आहे त्याच्या निषेधार्थ अगदी सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।